नमस्कार मित्रो, मोदी एक कणखर नेता हे मी एवढ्यासाठी म्हणतो की युक्रेन आणि रशियाचं युद्ध घनघोर स्थितीत चालू असताना, रोज प्रत्येक युक्रेनच्या शहरावर बॉम्ब वर्षा होत असताना, मोदी पोलंडहून रेल्वेने युक्रेनच्या कीव या राजधानीच्या शहरी पोचले आणि त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. मित्रो, यासाठी फार मोठी हिंमत हवी, पण त्याचबरोबर ज्या रशियाला आपण आपला मित्र समजतो आणि ज्या रशियामध्ये जाऊन मोदींनी पुतीनची भेट घेतली, ज्या रशियाकडनं भारताने स्वस्त दरात खनिज तेल घेतलं आणि फार पूर्वीपासून म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंपासून रशिया आणि भारताचे उत्तम संबंध आहेत. शस्त्रसामुग्री, विमानं अशा वेगवेगळ्या स्तरावर ज्या रशियाने भारताला मदत केली, आपल्या लोकांना प्रशिक्षण दिलं आणि मोठमोठे युद्धसामुग्रीचे कारखाने ज्या रशियाच्या मदतीने भारताने उभे केले, तो रशिया आज युक्रेनबरोबर युद्ध करत असताना मोदीने मागच्या वेळच्या भेटीत त्या रशियाच्या व्लादिमीर पुतीन यांना डोळ्यात डोळे घालून ही युद्धाची वेळ नव्हे असं स्पष्टपणे म्हटलं. रशिया आपला मित्र आहे, रशिया आपल्याला मदत देतो, रशिया प्रबल आणि ताकदवान देश आहे, तेव्हा भारताने त्याच्या मदतीखाली दबून राहिलं पाहिजे. आपल्याला जे स्वस्तात इंधन भेटलं, पेट्रोल डिझेल भेटले, त्यासाठी आपण रशियाचे आभार मानले पाहिजे. ही जी भूमिका भारताने ठेवायला हवी, अशी भूमिका न ठेवता भारतीय पंतप्रधान जेव्हा रशियाला सुनवायला मागे पुढे पाहत नाही, तेव्हा अशा वेळेस खरं तर भारताने किंवा पंतप्रधान मोदी यांनी खूप मोठी हिंमत दाखवली असंच म्हणावं लागेल. पण मित्रो, भारत हा 30-40 वर्षापूर्वीचा भारत नाही. आजचा भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था असून जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि लोकसंख्या असणारा देश आहे. तेव्हा आज भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करतो आहे, सगळ्या स्तरावर मोठ्या प्रमाणात तो पुढे जातो आहे. अशा वेळेस इथल्या पंतप्रधानांनी जगात आपला दबदबा आणि रूपता जरूर वाढवायला हवा आणि तो असं बोलल्याशिवाय, अशी खंबीर भूमिका घेतल्याशिवाय उभा राहत नाही. तेव्हा मोदीने जे काही केलं आणि मोदी युक्रेनमध्ये जाऊन झेलेन्स्कीला भेटून त्याची गळाभेट घेऊन त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याने जी युक्रेन देशवासियांना आणि राष्ट्राध्यक्षांना ज्याप्रकारे हिंमत दाखवली, ती हिंमत दाखवण्याची आज युक्रेनला खरोखर गरज आहे. बाकी देश, युरोप, अमेरिका त्यांना युद्ध सामुग्री देत असतील. भारताने असं काही केलं नाही, कारण भारताला रशिया जेवढा जवळचा आहे त्याच्यापेक्षा युक्रेन नक्की जवळचं नाही. पण तरीही मानवीय दृष्ट्या आणि एक लहान देशावर मोठ्या देशाने जे आक्रमण केलं, हे आक्रमण योग्य नव्हे हे दाखवण्यासाठी मोदीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यात मोदीने युक्रेनला असं आश्वस्त केलं की मानवी सहायतासाठी भारत युक्रेनच्या नेहमी पाठीमागे राहील. युक्रेनला भारत मानवी मदती देईल आणि दोन्ही देशांनी ताबडतोब शांती वार्ता सुरू करायला हवी असं मोदी युक्रेनला जाऊन बोलले. तसंच रशियाच्या व्लादिमीर पुतीनला मी डोळ्यात डोळे घालून सांगितलं की युद्धाची वेळ नव्हे याचीही आठवण मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाला आणि त्यांच्या जनतेला करून दिली. ही फार मोठी गोष्ट झाली. ज्या रशियाचे आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या व्यापारामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये
आणि त्यांच्या मदतीमध्ये आपण भागीदार आहोत, त्या पुतीनला एवढ्या कणखरपणे कोणी आज बोललं नाही, ते मोदी बोलले. म्हणून मोदी हे खंबीर आणि कणखर नेता ठरतात. हा कणखरपणा फक्त इंदिराजींच्या जवळ होता आणि तो त्यांनी त्या काळात दाखवून दिला. पण इंदिराजींच्या काळात भारताची फारशी प्रगती झालेली नव्हती आणि भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था नव्हता. तरीही एक महिला असूनही आणि भारत विकसित आणि गरीब देश असूनही ती हिंमत इंदिराजींनी दाखवली. ती आज विकसित भारतामध्ये आणि तिसरी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचे पंतप्रधान मोदी यांनी दाखवली आणि ती दाखवण्याचा आज काळ आहे. आणि भारत हा प्रबल आणि बलशाली होतो हे सिद्ध करण्यासाठी ह्या गोष्टीची जरूर होती, ती त्यांनी व्यक्त केली. म्हणून मोदी हे कणखर नेता ठरतात. नमस्कार.